नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 22 फेब्रुवारीच्या भागामध्ये काल आपण बघितलं मित्रांनो, तसं या रखमाने सावीला भाकऱ्या थापायसाठी बसवलेलं असतं आणि ते सुद्धा 20. आणि सावी मात्र आपलं भाकऱ्या थापत असते आणि तिला खूप त्रास होत असतो आणि ती मधून रखमाकडे बघत असते, पण रखमा काही तिला त्या गोष्टीपासून थांबवत नाही आणि अखेर तिथून ती आता उठून निघून जाते. आणि इकडे रानोजींच्याकडे येते आणि खूप खुश झालेली असते आणि म्हणते, "अव अव ऐका की, अव म्या की सावित्रीला चुलीमोरं बसवलंय." तर तेव्हा रानोजी म्हणतात, "लगेच? नाही म्हणजे बरं पण केलंस तू?" तर रखमा म्हणते, "वय की, आणि तिला की आईचं दूधच आठवाय पाहिजे. अव म्या की तिला भाकऱ्या थापायला लावल्या ती." तर तेव्हा रानोजी धक्क्यांनीच तिला विचारतात, "भाकऱ्या?" तर तेव्हा रखमा हसत हसतच सांगत असते, "वय ते बी 20 भाकऱ्या थापायला लावल्यात." तर रानोजी म्हणतात, "अगं 20 भाकऱ्या? अगं रखमे, तुला याड-बीड लागले की काय?" तर रखमा म्हणते, "याड मला नाही लागलेलं, याड आता सावित्रीला लागणार आहे. ते बी ती माहेरला जायच्या अगोदर. आणि तिनं तर धसकाच घ्यायला पाहिजे. आणि ते बी कुणाचा?" असं म्हणून परत मोठमोठ्याने हसू लागते. तर ही तिची गोष्ट रानोजींना तर काय आवडलेली नसते. आता इकडे सावी मात्र भाकऱ्या थापून झाल्यानंतर आता ती भाकऱ्या भाजायला घेते आणि ती एक एक करून भाकऱ्या छान अशी भाजत सुद्धा असते आणि थापत सुद्धा असते. आणि त्यानंतर चूल फुंकत असताना तिला जोराचा ठसका सुद्धा येतो मित्रांनो. तरी सुद्धा ती काही हार मानत नाही, ती सर्व काही करतच असते. आणि तेव्हा पार्वती जी बाहेर गेलेली असते ती परत येऊन तिच्याकडे बघू लागते आणि तिला तिची खूप काळजी वाटत असते आणि ती तशीच उभी असते. इतक्यातच आता ज्योतीची आई सुद्धा तिथं येते आणि ती सुद्धा तिथेच उभा राहून आनंदाने तिच्याकडे बघत असते. म्हणजे तिला ते सगळं काही करत असते सावी, त्याचं अप्रूप वाटत असतं. आणि इतक्यातच इकडे सावीला भाकरी भाजत असताना जोराचा चटका बसतो आणि ती एकदम जोराची ओरडते. आणि तेव्हा ज्योतीच्या आईला रखमाचे शब्द आठवत असतात, "लंगर काय तुटना झाले आणि देव काय येईना झालाय." तर इतक्यातच आता पार्वती पुढं जात असते सावीला थांबवायसाठी. तर तेव्हा ज्योतीची आई तिला थांबवते. तर तेव्हा पार्वती विचारते, "अव सासूबाई, म्या करू का?" तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, "तव्याचं चटकं बाईसाठी दागिनं असत्यात, त्याशिवाय बाईच्या हाताला शोभा नाही. करू देत तिला." तर इकडे सावी सुद्धा मनातल्या मनात बोलू लागते. ती स्वतःला धीर देत असते. म्हणते, "सावित्री, चल आता थांबू नगस. तू ब्याद नाही, हे खरं कर." असं म्हणून ती चटके बसलेले असतात तरी सुद्धा परत भाकऱ्या करायला सुरुवात करते. आणि ते बघितल्यानंतर आता ज्योतीच्या आईला तर तिचा खूप अभिमान वाटू लागतो आणि ती एकदम आनंदाने हसत असते. तिला वाटत असतं मनातल्या मनात की सावित्री इतकं सगळं काही होऊन सुद्धा पुढं सरकत आहे आणि तिला अभिमान वाटत असतो तिचा की खूप धाडशी सून मिळालेली आहे तिला. आणि इकडे सावित्री तर स्वतःला सिद्ध करून दाखवतच असते. ती परत एकवर एक भाकऱ्या थापायला सुरुवात करते आणि भाजून घेत असते. तर इकडे रखमा मात्र खुशच होत असते आणि रानोजींना सांगत असते. तर तेव्हा रानोजी म्हणतात, "बरं झालं, मला हार करायला मदत कर." तर रखमा म्हणते, "हाय का, आता तुम्ही फक्त ना फुलात आणि पानातच बसा." "अहो कुणाला कशाचं आणि मांडीला लसणाचं. अहो माझं काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय?" तर रानोजी विचारतात, "पर काय झालं?" तर तेव्हा रखमा म्हणते, "ऐका की, तुम्हासनी ना खरपूस वास येतोय काय?" तर तेव्हा रानोजी म्हणतात, "अगं फुलांचा कुठला खरपूस वास, त्यांचा जर चांगला सुगंध येतोय." तर तेव्हा रखमा म्हणते, "अहो तसं नाही व, तुम्हासनी तर काय बी कळतच नाही बघा. अहो फुलांचा वास नाही, खरपूस वास येतोय का तुम्हासनी भाकरींचा?" तर तेव्हा रानोजी म्हणतात, "अगं रखमे, आपली चूल बंद आहे, मग खरपूस वास कसा येईल?" तर तेव्हा रखमा म्हणते, "हाय का आता, अव दादांच्या घरातनं भाकरीचा खरपूस वास यायलाय. आणि तुम्हासनी माहिती का भाकऱ्या कोणी बनवल्या ती? अव ज्योतीच्या बायकोनं, सावित्रीनं 20 भाकऱ्या थापायला लावल्या ती मी सावित्रीला, आणि ते बी आधी सारवून घेऊन, हसत हसत." तर तेव्हा रानूजी म्हणतात, "पर झेपल का तिला? नाही म्हणजे लहान आहे, सारवून भाकरी थापाय बसल्या, दमून जाईल ग ती." तर रखमा म्हणते, "अव दमावी म्हणून तर यो समजा आट्टापिट्टा चाललाय ना व. अव तुमच्या टकोऱ्यात काय बी कसं घुसत नाही वो." असं ती म्हणते आणि रागारागाने तिथून उठतेच. तर इकडे राजाराम मळ्यात घरामध्ये येतो आणि ज्योती ज्योती असा हाक मारत असतो. तर तेव्हा ज्योती तिथं नसतोच. तर राजाराम म्हणतो, "आता ह्यो कुठे गेला?" आणि परत जरा आतल्या बाजूला जाऊन बघतो तर ज्योती तिथून बाहेरच्या बाजूला चाललेला असतो आणि ज्योती तेव्हा गाजरं खात असतो. तर राजाराम त्याच्या जवळ जातो आणि त्याला म्हणतो, "अरे काय रे ज्योती, गाजरं खातोयस?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "लय भूक लागल्या आणि भाकरं घेऊन बी कोण आलं नाही."
तर तेव्हा राजाराम म्हणतो, सावित्री येणार होती का? तर तेव्हा ज्योती म्हणतो, मला नाही माहिती. तर तेव्हा राजाराम म्हणतो, अरे कधी नाही तेवढी वाट बघतोय आणि मला म्हणतोय माहीत नाही वय, असं म्हणून तो हसत असतो. तर तेव्हा आता ज्योतीसुद्धा थोडासा लाजू लागतो. तर ज्योती परत म्हणतो, अरे नाही, म्या खरंच कुणाची वाट बघत नाही. तर तेव्हा राजाराम म्हणतोय, अरे म्या म्हणतोय, अरे बघ की वाट, अरे तुझ्या हक्काचा माणूस आलाय वाट बघाया. तर तेव्हा ज्योती त्याला म्हणतो, अरे अण्णा, म्या काय म्हणतोय आणि तू काय म्हणतोयास, या येळपर्यंत भाकऱ्या पोचत होत्या. तर तेव्हा राजाराम म्हणतो, येईल येईल, तवर खा गाजरं, असं म्हणत हसत हसत तिथून निघून जातो. तर इकडे ज्योतीची आई भाकऱ्या वगैरे सगळं काही बांधत असते आणि पार्वतीला म्हणते, सुनबाई कामं पटापट आवरून घ्या, मी मळ्यात जाऊन येते, भुका लागल्या असतील समद्यांना. असं बोलत ती भाकऱ्या घेऊन चाललेलीच असते. इतक्यात रखमा तिथं टपकते. तर तेव्हा रखमा आल्या आल्या विचारते, काय ग चिमणा, कुठं चाललीस? तर तेव्हा ज्योतीची आई सांगते, मळ्यात चालले भाकऱ्या घेऊन. तर तेव्हा रखमाला आश्चर्यच वाटतं आणि ती धक्क्याने विचारते, भाकऱ्या केल्या? तर तेव्हा इकडे पार्वती सांगते, अव हरणाची चपळाई आहे सावित्री. तर तेव्हा रखमा विचारते, हरणाची चपळाई म्हणजे? तर तेव्हा पार्वती सांगते, तर अव बघता बघता केल्या भाकऱ्या, संध्याकाळचा पावटा सोलूपत्तर तर टोपलीत भाकरीचा शीग लागला बी. आणि असं तिनं सांगितल्यानंतर रखमाला तर खूप मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते, मला तर चक्कर याचीच बाकी राहिल्या बघ. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, आता बाईच्या जातीला एवढं तर यायलाच पाहिजे ना का? आणि पार्वतीला म्हणते, आणि सुनबाई गप्पा मारत बसू नका, काम आटपा लवकर आणि थापण आत घ्या. तर तेव्हा पार्वतीसुद्धा रखमाकडं बघत बघत बोलते, वय वय, आता काय काळजीच नाही, आता जाऊबाई आहेत की मदतीला. तर तेव्हा रखमाला तर खूप राग येत असतो मित्रांनो. तर आता ज्योतीची आई चाललेली असते. तर तेव्हा पार्वती सांगत असते, आणि तात्यासाहेबांनी सांगा की भाकऱ्या त्यांच्या बायकोने केल्यात म्हणून. तर तेव्हा ज्योतीची आई हूं असं म्हणत तिथून निघून जाते आणि पार्वतीसुद्धा आता कामाला आपल्या आपल्या आतमध्ये निघून जाते. आणि रखमा मात्र तशीच तिथं रागारागात उभी असते आणि मनातल्या मनात ती म्हणते, ही सावित्री भलतीच तयारीची निघाली या, पण म्या बी काय कमी नाही, तू लाख भाकऱ्या केल्यास ग, पण केलेल्या भाकऱ्या कशा करपवायच्या त्यात म्या पटाईत हाय, आता तू आहेस आणि म्या हाय, असं ती सर्व काही बोलत तिथंच उभी असते. आणि मित्रांनो, आता इकडे सावित्रीच्या खोलीमध्ये येते आणि समोर कपिलेला बघते आणि तिच्याजवळ जाते आणि तिला आपल्या हातात घेऊन परत बसते खाली आणि तिच्याशी बोलू लागते. म्हणते, कपिला, तुला माहीत आहे का, मी आत्ता 20 भाकरी केल्या आणि तुला खरं नाही वाटत ना? तुला काय, कोणासनी बी खरं नाही वाटणार, थोडं दमायला झालं पर म्या काम पुरं केलं. आणि जाऊबाई तर लय हरकून गेल्यात आणि सासूबाई त्यांना बी आनंद झालाय, हुशार सून मिळाली म्हणून. आणि थोडं थांबून म्हणते, पर यांचं काय ग, यांना म्या ब्यात का वाटते, हे मला त्यांना विचारायचंच आहे, पर गाठच पडू देईना. आणि कपिले, म्या बी बघते ते कुठं जात्याल ते, आता थांब तू, म्या विचारूनच येते, असं म्हणून कपिलेला परत ठेवते आणि तिथून उठून ज्योतीच्या खोलीकडे जाते आणि समोर बघते तर सगळा पसारा तसा तिथेच पडलेला असतो. आणि लगेचच आता मित्रांनो, सावी तो पसारा आवरायसाठी घेते आणि सगळ्या घड्या वगैरे घालत असते. आणि घड्या घालत असताना तिला आता ज्योतीचं पुस्तक दिसतं आणि ती पुस्तक आपल्या हातामध्ये घेत असते आणि परत थोडीशी थांबते आणि जरा विचार करते आणि परत ते पुस्तक आपल्या हातात घेते आणि त्यानंतर स्वतःशी म्हणते, हे पुस्तक कुठं ठेवू, असं म्हणून ते पुस्तक घेते आणि टेबलवरती ठेवते. आणि त्यानंतर तिथे बाकीची पुस्तकं ठेवलेली असतात, ती पुस्तकं हातात घेऊन ती पुस्तकंसुद्धा झटकून साफ करू लागते आणि सगळी पुस्तकं छान एकमेकांच्या वरती ठेवते. आणि तेव्हाच तिला आता तिचं पुस्तक सापडतं आणि तिचं पुस्तक जेव्हा ती हातात घेते तेव्हा तिला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस तिने ज्योतीला ते पुस्तक दिलेलं असतं आणि ज्योती ते चुकून घेऊन गेलेला असतो. आणि त्यानंतर आता हा सगळा काही विचार करत असताना, हे सगळं काही आठवत असताना आता तिला ते पण आठवतं, ज्यावेळेस ज्योती रागारागात म्हणालेला असतो, पर तुम्ही मला शाळेत पाठवणारच नव्हता, तर का ही लग्नाची ब्यात माझ्या गळ्यामध्ये बांधली. तर आता सावी स्वतःशी बोलू लागते, पर मी यामध्ये ब्यात कशी काय झाले. आणि तेव्हा आता तिला तिच्या आईचे शब्द आठवू लागतात. सावीची आई म्हणत असते, सावी, बाईचा खरा दागिना असतो ते म्हणजे तिचे गुण, तिच्या वागण्याने तिच्या आईबापाचे संस्कार जोगत्यात. आणि हे सगळं आठवल्यानंतर सावी म्हणू लागते, आई आबा, तुमची मान खाली जाईल असं म्या कधीच वागणार नाही, समद्यांचं मन जिंकणार, अन म्या ब्याद नाही हे बी मी समद्यांना सिद्ध करून दाखवणार.
तर आता इकडे पार्वती कामासाठी चाललेली असते, तर तेव्हा रखमा तिला परत अडवते आणि विचारते, अगं ये पारू कुठं निघालीस? तर तेव्हा पार्वती सांगते, अहो काकूबाई सावित्रीनं भाकऱ्या केल्या खऱ्या, पर चुलीमोरच्या जळणाचा सत्यानाश करून ठेवला बघा. तर तेव्हा रखमासुद्धा म्हणते, वय केलाच असल सत्यानाश. तर तेव्हा पार्वती म्हणते, आता जाते बाबळीच्या काट्या तोडून आणते जरा. तर तेव्हा रखमा तिला अडवते आणि म्हणते, अगं थांब ग, तू लई लई पुढं पुढं करू नगस आणि मला तर वाटते ज्यानं जळण संपवलंय त्योच आणल की. तर तेव्हा पार्वती म्हणते, कोण? सावित्री? अव नग 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 काट टोचत्याल तिला. तर तेव्हा रखमा म्हणते, अगं टोचू देत की मग, तिला बी कळलं पाहिजे की हे घर नुसतेच फुल्यांचं नाही, काट्याचं बी हाय. तर तेव्हा पार्वती नग नगच म्हणत असते. तर रखमा तिला म्हणते, वाग पारू, तुला तर लईच कळवळा या लागलाय तिचा. भुईकडं तोंड बघितल्यावर तोंड दिसते असं सारवून घेतलंय तिनं, हाय का नाही? तर तेव्हा पार्वतीसुद्धा वय म्हणत असते. तर रखमा पुढं म्हणते, बारकुशी दिसत्या पर लई हुशार आहे ती. तर तेव्हा पार्वती म्हणत असते, असू द्या पण मॅच आणते सरपण तोडून. तर तेव्हा रखमा म्हणते, अगं पारू तुला तर मायेचा पाजर फुटायलाय, जरा आवर घाल आणि थांब जरा, त्या सावित्रीला बोलवते, आपल्याला बघायला पाहिजे जमते का नाही तिला. तर तेव्हा पार्वतीचा नाईलाज होता आणि ती गप्पच बसते आणि रखमाता सावीला हाक मारू लागते. तर तेव्हा सावी लगेचच धावत येते आणि म्हणते, वय सासूबाई. तर तेव्हा रखमा म्हणते, अगं सावित्री 4 भाकऱ्या कराय तू समद सरपंच संपवलंस असं पारू म्हणली आणि लईच नासाडी केलीस ग तू. अगं आज रातच्याला की नाही सरपणच नाही चुलीला, जा सरपण घेऊन ये. तर तेव्हा सावी म्हणते, म्या? तर तेव्हा रखमा म्हणते, मग कोण? नेवशे पाटलाचं घर आहे वय, इथं नोकर चाकर नाही ती, इथं आपली कामं आपल्यालाच करायला लागते ती. आणि पार्वतीला म्हणते, पारू दे ग कुऱ्हाड. तर तेव्हा पार्वती तिनं सांगितल्याप्रमाणे कुऱ्हाड सावीच्या हातामध्ये देते आणि ती कुऱ्हाड एवढी जड असते तिच्या हातामध्येच राहत नाही, ती खालीच पडते. तर तेव्हा सावित्री कशी बशी ती कुऱ्हाड आपल्या दोन्ही हाताने उचलून खांद्यावरती धरते आणि रखमाने सांगितलंय म्हटल्यानंतर सरपण तोडायसाठी जाते. तर ती गेल्यानंतर रखमा पार्वतीला म्हणू लागते, तालेवाराची पाटलाची लेक, मोठ्या घरची लेक म्हणून लई लाड करत बसू नगस, नाहीतर उद्या तुझ्या डोसक्यावर मिऱ्या वाटायचं बी कमी करणार नाही ती पोर, कळलं काय तुला? असं ती बोलत असते. तर तेव्हा पार्वतीसुद्धा शांत गप्पच असते. तर इकडे मित्रांनो आता राजाराम ज्योतीला म्हणतो, हे बघ ज्योती, कामाचं राहू दे बाबा, जेवायला तर वेळ आहे का तुला आता? तर ज्योती रागातच असतो आणि म्हणतो, नाही. तर तेव्हा राजाराम म्हणतो, अरे मला तर काय तुझं गणितच कळलं नाही र, आत्ता मगाशी मला म्हणत होता भूक लागली म्हणून आणि आत्ता म्हणतोय जेवायचं नाही. तर तेव्हा ज्योती चिडलेला असतो आणि त्याला म्हणतो, तू कसं म्हटलास कामाला वेळ नाही आणि जेवायला वेळ आहे का? तर तेव्हा राजाराम म्हणतो, बरं ठीक आहे चल, आई आल्या भाकऱ्या घेऊन आणि दादानी तिकडंच बोलवलंय. तर ज्योती रागारागात म्हणतो, जेवा तुम्हीच. तर तेव्हा राजाराम म्हणतो, बघा लई फसशील. तर ज्योती म्हणतो, त्यात काय एवढं फसण्यासारखं, नाही जेवणार तर नाही जेवणार. तर तेव्हा राजाराम म्हणतो, मला तर वाटतं की आज तू दुप्पट खाणार. तर ज्योती म्हणतो, खाणारच नाही तर. तर तेव्हा राजाराम म्हणतो, आई म्हणत होती की आज भाकऱ्या सावित्रीनं केल्या त्या. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर ज्योतीच्या चेहऱ्यावर तर हसू फुलतं आणि तो काय असं एकदम आनंदाने विचारतो आणि म्हणतो, काय भाकऱ्या सावित्रीनं केल्यात? तर तेव्हा राजाराम म्हणतो, आता संसाराला लागली ती. तर ज्योती म्हणतो, ती लागली संसाराला, आता मला लाग म्हणो संसाराला, कर शाळा बंद, यो तुमचा डाव म्या ओळखून हाय. तर राजाराम म्हणतो, अरे चल आधी, अरे मर्दा सावित्रीच्या हातचं जेवण तरी बघ, अरे तिच्या हातची चव तरी बघ. तर ज्योती म्हणतो, काय चव बघायची आहे? तर राजाराम म्हणतो, अरे चल तर खरं, मग म्हणशील ही ब्याद नाही बायको हाय म्हणून म्हणतोय चल. तर ज्योती म्हणतो, अण्णा तू असं चिडवणार असशील तर मला नाही जेवायचं. तर तेव्हा राजाराम हसूच लागतो आणि म्हणतो, अरे किती दिवस नाक पुढे फुगवून बसणार आहेस? हे बघ मला तर भूक लागली बाबा, मी तर जेवणार हाय, बघू तरी सावित्रीच्या हाताची चव कशी आहे ते, असं त्याला चिडवत म्हणतो, आता तू बस इथंच, असं सांगून तिथून तो जेवायसाठी निघून जातो. तर तेव्हा ज्योती, अण्णा, अरे अण्णा असं म्हणत त्याच्या मागे जात असतो आणि थोडं थांबून म्हणतो, गेला वाटतं, मला बी भूक लागली बरं, म्या बी जातोच, असं म्हणून त्याच्या मागे मागे जाऊ लागतो. तर मित्रांनो इकडे आता पाटलांना जोरजोराच्या उचक्या लागत असतात आणि त्यांना खूप त्रास होत असतो. तर इतक्यातच सावीची आई तिथं येते
आणि त्यांच्या कपाळाला अंगारा लावते आणि म्हणते, बघा आता थांबवलंच उचकी. आणि इतक्यातच पाटलांची उचकी थांबते. तर सावीची आई म्हणते, हाय का थांबली की. आणि असं तिनं म्हटल्या परत पाटलानं उचकी चालू होते. आणि सावीची आई आता त्यांना बसवते आणि काळजी करू लागते. म्हणते, काय करावं आता या उचकीला, काय बी कळना. तर पाटील म्हणतात, पर थांबाय पाहिजे होती का नाही. तर सावीची आई म्हणते, थांबा, म्या बटूशास्त्रींना उपाय विचारून येते. असं म्हणून ती चाललेलीच असते. इतक्यात अक्का तिथं येते आणि म्हणते, कशाला जायचं त्यांच्याकडं. आणि तिने गुळाचा खडा आणलेला असतो आणि ती आता पाटलांना सांगते, हे बघ खंडू, हा गुळाचा खडा खा आणि वरनं घटा पाणी पी. तर तेव्हा पाटील म्हणतात, अगं अक्का, मगाधरनं 2 वेळा खाल्लोय गुळ पाणी, त्यानं काय झालेलं नाही. तर तेव्हा अक्का म्हणते, अरे अजून एकदा खा की, बघ थांबतंय. तर तेव्हा पाटील म्हणतात, नको का अक्का, तोंड लई गुळमट होते, सांग की. तर अक्का त्यांना सांगूच लागते, नाही ऐक आता, खा बरं. तर तेव्हा पाटील आता ऐकतात आणि गुळाचा खडा खातात. आणि गुळाचा खडा ते खात असताना सावीची आई म्हणते, मला वाटतं बहुतेक सावी आठवण काढत असणार, म्हणून एवढी उचकी लागली, नाहीतर नाही लागणार एवढी उचकी. तर तेव्हा पाटील म्हणतात, हे बराबर आहे, सावीनंच आठवण काढली, त्याशिवाय असं नाही व्हायचं. सकाळी उठलो न तवा धरणं उचकी चालू झाली. तिथनं गेलो चावडीवर, तिथनं गेलो मळ्यातनं इथपतर आलो तरी बी उचकी थांबना झाल्या. तर तेव्हा सावीची आई म्हणते, थांबा, आणि म्हणते, अव इकडं बघा. आणि त्यानंतर हात गोल फिरवत म्हणू लागते, उचकी बाय, आमच्या सावीने आठवण काढली असेल तर थांब ग बाय. उचकी बाय, आमची सावी आठवण काढत असेल तर थांब बाय. असं ती सर्व काही करत असते. आणि अचानक मित्रांनो पाटलांची उचकी थांबते आणि सावीची आई खुशच होते आणि म्हणते, अव थांबली की उचकी. आणि अक्काला म्हणते, अव वंस, म्हणजे नक्की सावी आटाव काढत असणार आहे बापाचं. तर अक्का म्हणते, म्या एवढं उन्हाळं पावसाळं बघितलं, पर बापाचं आणि लेकीचं असं प्रेम कधी बी बघितलं नाही म्या. तर पाटील आता थोडंसं काळजीत पडतात आणि म्हणतात, ते नाही, पर अक्का, सावीनं एवढा आटव कशापायी काढला असेल, म्हणजे समजा ठीक असेल ना व. काय आहे, आज पतूर नजराड कधी केलं नाही पोरीला, आणि तिकडं समजा भला असेल न, काही दुखलं खुपलं नसेल ना व तिला. तर अक्का म्हणते, अरे खंडू, कशाला एवढं मनात शंका आणतो र, अरे नग इतकी काळजी करू, आपली सावी तिकडं आनंदात आहे. तर सावीची आई सुद्धा म्हणते, अव आपली लेक आनंदातच असेल, बघा तुम्ही. पण पाटलांची काळजी काही मिटत नसते. आणि इकडे तर मित्रांनो आता सावी ती भली मोठी कुऱ्हाड घेऊन सरपण काढायसाठी आलेली असते. आणि ती कुऱ्हाड कशी बशी खाली टेकवते आणि त्यानंतर डोक्यावरचा पदर काढून कमरेला खोचते आणि परत कुऱ्हाड उचलते आणि सरपण तोडायला घेते. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ज्योती आता रात्री घरी आलेला असतो. तर तेव्हा सावी त्याला म्हणत असते, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आणि तेव्हा ज्योती तिचं काही न ऐकता तिथून जात असतो. तर सावी त्याच्या आडवीत जाते आणि त्याला विचारते, तुम्ही मुका आहेत का हो. तर ज्योती म्हणतो, होय हाय मी मुका. तर तेव्हा सावी म्हणते, मग हे कसं बोललात. तर ज्योती म्हणतो, म्या मुका आहे ना हे सांगण्यासाठी. तर सावी विचारते, पर तुम्ही एवढं का गप्प आहात. तर तेव्हा ज्योती म्हणतो, त्याचा तुमच्याशी काय बी संबंध नाही. तर तेव्हा सावी म्हणते, असं कसं, लगीन झालंय आपलं, तुमच्याशी माझी गाठ बांधलेली आहे. तर तेव्हा ज्योती म्हणतो, माझी गाठ फक्त शिक्षणाशी आहे आणि तेच मला मिळत नाही, कळलं का तुला. असं तो रागारागात बोलतो आणि तिथून निघूनच जातो. तर सावी म्हणते, म्हणून हा अबोला, आता मलाच तोडगा काढायला हवा. असा सर्व काही ती विचार करते आणि मित्रांनो आता ती ज्योतीच्या या शिक्षणावरती सुद्धा तोडगा काढणार मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.